नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे ब्लाऊजवरून माप घेऊन पेपर कटिंग कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे. हे कस्टमरचे ब्लाऊज आहे, 4 टक्सचं शिवायचं आहे ते. हे ब्लाऊज आहे प्रिन्स कटचं, पण मला 4 टक्स सांगितलेलं आहे. तर ह्या ब्लाऊजवरून माप काढून कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. चला तर आपण बघूया. आता हे ब्लाऊजची सुरुवातीला उंची मोजून घ्यायची. हे ओढून घ्यायचं थोडंसं. हे 14 इंच आहे उंची. त्याच्यानंतर हुक वगैरे लावून घ्यायचे व्यवस्थित. आणि हे चेस्टचं माप घ्यायचं, ते पण थोडंसं ओढून घ्यायचं. ते 9 इंच आहे. आणि कमरेचं माप आहे 8 इंच. आता मी ब्लाऊज बाजूला ठेवते. आता पेपर घेतलेला आहे, याच्यावरती मी तुम्हाला माप टाकून दाखवते कसं त्याचं ड्राफ्ट करायचं आणि कटिंग करायचं आहे. व्यवस्थित घडी घालून घ्यायची. आता हे मी पेपरची व्यवस्थित घडी घातलेली आहे. फोल्ड केलेला आहे. बंद बाजू ही माझ्या उजव्या हाताला आहे आणि ओपन बाजू ही माझ्या डाव्या हाताला आहे. व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे. सुरुवातीला आता उंची टाकून घ्यायची. तुम्हाला मी दाखवलेलं आहे उंची रेडी ब्लाऊजची आहे त्या 14 इंच. तर 1 इंच वाढवून घ्यायचं, मार्जिन घ्यायची. म्हणजे ती वरती शोल्डरला अर्धा इंच आणि खाली कमरेची तिथं अर्धा इंच जाणार आहे. आता हे मी 2 पॉईंट घेतलेले आहेत उंचीचे. ते आता तिथून एक लाईन ओढून घ्यायची आडवी. हे बघा, या पद्धतीने आता ही लाईन ड्रॉ करायची. हे लाईन ड्रॉ केलेली आहे. मी खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने एखादं ब्लाऊज किंवा पेपर कटिंग करून बघा, शिवून बघा आणि मला कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं ते या पद्धतीने. आता मी हे गळा मोजून दाखवते. मागचा बॅक साईडचा गळा आहे, तर तो 10 ते 10.5 इंच आहे. म्हणजे क्रॉसमध्ये मोजलं तर 10.5 येतो, सरळ जर मोजलं तर तो 10 इंचच येतो. त्यानुसार आता हे मी 5.5 इंचचं शोल्डर घेणार आहे. हे 5.5 इंचचं शोल्डर घेतलेलं आहे. आता इथं आर्म होल टाकायचं. हे 6 इंचचं अर्धा इंच मी जास्त घेत आहे. हे बघून घ्यायचं एकदा 5.5 आहे का, तर बरोबर आहे. आता ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही 2 पॉईंट जोडून घ्यायची लाईन ओढून. आता इथं चेस्टचं माप टाकायचं आहे, छातीचं माप टाकायचं आहे. तुम्हाला मी दाखवलं होतं ह्या ब्लाऊजचं छातीचं माप आहे 9 इंच. हे बघू शकता. आता हे पेपरवर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आता हे 9 इंच आहेत, अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच मार्जिन सोडायचे आहे, शिलाई मार्जिन. आता इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे असा एक बॉक्स करून घ्यायचा. आता खाली इथे कमरेचं माप टाकायचं आहे. हे ब्लाऊजवर दाखवते तुम्हाला परत एकदा मी कमरेचं माप. हे बघा, आता हे जवळपास 7.25 ते 7.5 इंच आहे. तर मी 7.5 घेतलेला आहे आणि 1.5 इंच पुढे मार्जिन ठेवलेले आहे. आता हे दोन्ही पॉईंट कमरेचं आणि छातीचे दोन्ही तिथे लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे 1.5 इंच मार्जिन सोडलेले आहे ते पण. आता इथे आर्म होलचा आपल्याला शेप द्यायचा आहे इथे. आता सुरुवातीला मी मागचा शेप देते, ते 1.5 इंचावरती घ्यायचा आहे आणि आता ते ड्रॉ करायची. तो जे शेप आहे तो ड्रॉ करायचा. हाताने जमत असेल तर करायचं, नाही तर या शेपसाठी पण एक शेपर मिळतो आर्म होलचा स्केलसारखं, त्याने पण तो आपण ड्रॉ करू शकतो. आता हे मागचं झालेलं आहे शेप. आता हे समोरचं द्यायचं आहे, तर अर्धा इंचावरती आतमध्ये गळ्याच्या साईडला आतमध्ये घ्यायचं आहे अर्धा इंच आणि तिथे
शोल्डरपासून खालपर्यंत तिथे लाईन ड्रॉ करायची आहे. आता त्या कोपऱ्यातून मध्ये 1 इंचावरती आपल्याला तो शेप द्यायचा आहे आर्म होलचा. आता मी तुम्हाला हातानेच देत आहे. हे बघा, या पद्धतीने द्यायचं आहे हळूहळू. जर नवीन असेल तर हळूहळू द्यायचा, नाही जमत असेल तर द्यायचा, नाही तर मग ते शेपर यूज करायचं. मी हातानेच देत असते या पद्धतीने. आता हे दोन्ही पण आर्म होलचे शेप दिलेले आहेत. आता इथे गळा रुंदी टाकायची आहे. मी 2 इंचच घेणार आहे. गळा बॅकचा जो गळा आहे तो 10-10.5 इंच असल्यामुळं 2 इंचच गळा रुंदी घ्यायची आहे, नाहीतर गळा उतरतो जास्त घेतल्यानंतर. आता समोरचा गळा आहे तो मोजून घ्यायचा, व्यवस्थित टाकून घ्यायचं ते. हे बघा, आता जर सरळ जर मोजला तर तो 5 इंचपर्यंत येतो, आणि असं क्रॉसमध्ये जर मोजला तर 6 इंच, 5.5 पावणे 6 येत आहे. तर मी 7 इंचचा घेणार आहे. तो खूप छोटा वाटत आहे म्हणून मी 7 इंचच घेतलेले क्रॉसमध्ये, आणि खालीसुद्धा खाली 2.5 इंचचं गळा रुंदी घ्यायची आहे. आता हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे शोल्डरपासून खाली गळ्याच्या रुंदीपर्यंत, आणि तिथे गळ्याचा शेप द्यायचा आहे. मी गोलच टाकणार आहे समोरचा गळा. या पद्धतीने ड्रॉ करायचा आहे. हे बघा, हे आता मी ड्रॉ केलेलं आहे. आता खाली आपल्याला हे क्रॉसपट्टी ते टाकायचं बाकी आहे अजून. आता एकदा क्रॉसपट्टी मोजून घ्यायची. हे 3 इंच आहे. 3 इंचाला 1-2 लाईन कमी आहेत, तर 3 इंच आहे समजा ती. तर इथे 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही 2 इंचावरती, आणि 1 इंचावरती आपल्याला जो क्रॉसपट्टीचा शेप द्यायचा आहे ते 1 इंचावरती तिथून द्यायचा आहे तो. इकडे मागे पण 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं. अगोदर 2 इंचावरचे जे डॉट पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे, आणि इथं जे 1 इंचावरती जे आहे तिथं आपल्याला तो शेप द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. या पद्धतीने हे बघा, या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा. हे आपलं क्रॉसपट्टी पण ड्रॉ केलेली आहे मी. ती आपल्याला नंतर कपड्यावरती वाढवून घ्यायची आहे 1 इंच. आता इथे गळा रुंदी ते शोल्डरचे जे आहे तिथं 1.5 इंच थोडासा उतार द्यायचा आहे, त्यामुळे आपला गळा तिथे उतरणार नाही. आता इथे आपण 4 टक्सचा ब्लाऊज असल्यामुळं तिथे 1 टक्स आपण 1-1 इंचचं देणार आहेत, म्हणजे 2 इंचचा टक्स होणार आहे तो. म्हणून इकडे कमरेला 2 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे ते टक्समध्ये तेवढा आपला कपडा जाणार आहे मध्ये, म्हणून ते लक्ष करून ते वाढवून घ्यायचं तो 2 इंच पुढे. नाहीतर ब्लाऊज कमी होतं, ते लक्षात जर नाही राहिलं तर ते लक्ष ठेवूनच ते पूर्ण करून घ्यायचं, 2 इंच वाढवायचं. आता हे मी कट करून घेते. आपल्या समोरच्या साईडला 2 इंचचा तो टक्स राहणार आहे, 1 टक्स खालचा, आणि मागच्या साईडला 1 इंचचा राहणार आहे, म्हणजे अर्धा इंच असं 1 इंचचा राहणार आहे तो टक्स. म्हणजे मागच्या साईडचं 1 इंच वाढवायचं आणि समोरचं हे 2 इंच वाढवायचं. या पद्धतीने आता हे क्रॉसपट्टी वेगळे करून घेते. पहिले मागचा आणि पुढचा हे दोन्ही वेगवेगळे करून घेऊयात. आता हे समोरचा पण जो भाग आहे तो आपला अर्धा इंच तो पण आपल्याला कपड्यावरती वाढवून घ्यायचा आहे, कारण की तो पण तिथे क्रॉसपट्टीच्या तिथे अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे. हे फ्रंट आहे, तो अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे, आणि वरती शोल्डरला आणि ते आपण अगोदरच वाढवलेला आहे म्हणून तिथे
फक्त अर्धा इंच तो वाढवून घ्यायचा आहे, तो समोरचा भाग क्रॉसपट्टीच्या तिथला. आता हे मी दोन्ही पण वेगवेगळे करून घेते, हे मागचं आणि पुढचं. आता हे बॅक आहे, ही क्रॉसपट्टी वेगळी करून घेते. हे बघा, आता हे फ्रंट झालेला आहे. फ्रंटचा तो आर्महोल शेप बाकी आहे, तो पण कट करून घ्यायचा. नेकचं पण कट करून घ्यायचं. मला जे ते कस्टमरचं जे ब्लाऊज पीस दिलेलं आहे त्याचा बॅकचा जो नेक आहे त्याच्यावरती खूप सुंदर डिझाईन आहे. तर बॅकचा नेक आपला छोटाच राहणार आहे. एका ब्लाऊजचा, ते 2 ब्लाऊज आहेत माझ्याकडे, आणि एका ब्लाऊजचा मोठा राहणार आहे. हे आहे क्रॉसपट्टी, हे बॅक पार्ट. आता इथे मी तुम्हाला दाखवते. मागे आपलं फक्त हे टक्समध्ये जाणार आहे 1 इंच, म्हणून आपण मी त्या अगोदर 2 इंच वाढवलेले, अजून 1 इंच कमी करून घ्यायचं, कारण समोरचा 2 इंच कपडा टक्समध्ये जाणार आहे म्हणून ते 2 इंच वाढवले. त्यासोबतच हे पण वाढवलं होतं. तर आता हे मी अगोदर 1 इंच कमी करून घेते. कमी केलेला आहे. याचा जो गळा आहे तो मी नंतर टाकून घेते. मी अगोदर तुम्हाला हे फ्रंटचं जे आहे त्याच्यावरती टक्स कसे टाकायचे ते मी सांगणार आहे. आता हे जो फ्रंटचा आहे त्या समोरची जी आपली हुकपट्टीची जी आहे तिथे खाली आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे कपड्यावरती. ते पण लक्षात ठेवायचं, नाही तर तिथे लिहून घ्यायचं म्हणजे लक्षात राहील. पेपरवरती लिहून घ्यायचं की खाली वाढवायचं आहे म्हणून. आता आपल्याला इथं टक्स टाकायचं आहे. 3 इंचावरती एक मार्क करायचं, 4 इंचावरती आणि 5 इंचावरती. 3, 4, 5 असं हे 3 डॉट टाकून घ्यायचे. आणि जो मधला डॉट आहे 4 इंचाचा त्याच्या तिथे आपल्याला 2.5 इंचाचा टक्स टाकायचा आहे. तिथे एक लाईन ओढून घ्यायची 2.5 इंचाची, आणि त्याच्या साईडने हे 1-1 इंचाचे असे ट्रायंगल करून घ्यायचं, आणि मग याचा टक्स टाकून घ्यायचा आहे. तो बाजूला मधला जर कट केलं तरी चालतं. त्याच्यानंतर तिथून तिकडे 1.5 इंचाचं घ्यायचं आहे. मधल्या टक्सपासून हुकपट्टीच्या साईडला 1.5 इंच, आणि त्याच पॉईंटपासून, मधल्या पॉईंटपासून फिटिंगच्या साईडला 1.5 इंच, आणि फिटिंगच्या साईडची जे 1.5 इंच आहे त्याच्यावरती बगलेच्या साईडला 1.5 इंच, असे 1.5 इंचावरती मी 3 पॉईंट टाकून घेतलेले आहेत. आता ते जोडून घ्यायचे. तिथं 2.5 इंचाचा तो टक्स तयार होतो, आणि तो अर्धा इंच म्हणजे 1 इंचाचा तो आपल्याला मध्ये दाबायचा आहे कपडा. त्याच्यात अर्धा इंच म्हणजे दोन्ही मिळून 1 इंच झाला. आणि त्याच तशाच क्रॉस लाईन त्या ओढून घ्यायच्या, त्या पॉईंटला ड्रॉ करून घ्यायच्या लाईन. हे बघा, हे 2 टक्स झालेले आहेत. आता हा तिसरा टक्स जो आहे आपल्या फिटिंगच्या साईडचा जो आहे, कमरेच्या साईडचा जो आहे, तर ती लाईन ड्रॉ करून घ्यायची सरळ, आणि तो 1.5 इंचाचीच आपल्याला ते म्हणजे अर्धा इंचाचा तो टक्स तयार होईल, म्हणजे अर्धा इंच कपडा त्यात दाबला जाईल. आणि हे बगलेच्या साईडचा जो आहे, आर्महोलच्या साईडचा जो आहे, तो 4 ते 4.5 इंचावरती ती लाईन ओढून घ्यायची, आणि ती पण 1.5 इंच म्हणजे अर्धा इंचाचा तो टक्स तयार होणार आहे. या पद्धतीने हे 4 टक्स टाकून घ्यायचे. हे 4 टक्स झालेले आहेत. ही बॅक साईड. आता इथे कसे टक्स टाकायचे मी दाखवते. बॅक साईडला जे सेंटर आहे आपलं, तिथून कमरेच्या साईडला 3.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा, आणि त्या पॉईंटपासून वरती आपल्याला 4 ते 4.5 इंचाचा
टक्स टाकायचा आहे आणि तो 1 इंच अर्धा इंचचा असणार आहे. 1 इंच कपडा त्यात जाणार आहे. अर्धा इंचावरती पॉईंट घ्यायचे आणि तिथे लाईन ड्रॉ करून घ्यायची. या पद्धतीने हे आपला टक्स झालेला आहे. इकडच्या साईडला पण तसंच करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईड पण रेडी होतात. हे आता फ्रंट, बॅक आणि क्रॉसपट्टी आपलं तयार झालेली आहे पेपर कटिंग. आता स्लीवची कटिंग दाखवते. हे पेपर फोल्ड करून घेतलेलं आहे. आता स्लीवसाठी जे आपण फ्रंट आर्महोलचा जो शेप आहे तो व्यवस्थित मोजून घ्यायचा. आता हे 11 इंचचं झालेलं आहे, तो राऊंडमध्येच मोजायचा. 11 इंचचं झालेलं आहे. मग तिथे आपण 11 इंच ते रुंदी त्याची पाहिजे पेपरची. सॉरी 11 इंच नाही आहे, आपलं ते चेस्ट आहे तिचं त्या ब्लाऊजचं होतं 9 इंच, म्हणून 9.5 इंचची रुंदी घ्यायची आणि उंची स्लीवची घ्यायची आहे मला 11.5, म्हणजे ती 10.5 तयार होईल. सॉरी 11 घेतली मी. आता ही लाईन ओढून घ्यायची सरळ. चेस्टचं माप जे आहे त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच ॲड करून आपल्याला त्याची रुंदी घ्यायची आहे स्लीवची. आता तिथे 3.5 इंचावरती घ्यायचं आहे आपल्याला. तिथं शेप द्यायचा आहे मागचा आणि पुढचा स्लीवचा. इथं 2 इंचावरती एक पॉईंट घेतलेला आहे मी आणि इकडून 1.5 इंचावरती एक घ्यायचा आणि अजून एक पॉईंट घ्यायचा 1 इंचावरती. असे 2 पॉईंट घ्यायचे. आणि आता हे शेप आपल्याला देऊन घ्यायचं आहे स्लीव्ससाठी या पद्धतीने. जे वरती जे 2 इंचाचं आपण दिलेलं आहे तिथून हे दोन्ही पण शेप द्यायचे आहेत. बघा या पद्धतीने. आता खालचं ते 6 इंचचं आहे ब्लाऊजची बाहेर रुंदी आणि पुढे 1.5 इंच किंवा 1 इंच जरी ठेवलं तरी चालतं. आता ही लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचं. आता हे बघा कट करून घेतलं मी. व्यवस्थित आलेलं आहे स्लीव्सची कटिंग. हे आहे स्लीव्स. आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे. स्लीव्स पण झालेलं आहे. आता हे मोजून घ्यायचं आहे. जे आपण मोजले ते 11 इंच आलं होतं, ते मी तुम्हाला दाखवलं. आता हे बघा हे पण बरोबर 11 इंच आलेलं आहे, म्हणजे ते बरोबर याला ते जोडल्यानंतर बरोबर ती स्लीव्स बसणार आहे. हे बघा या पद्धतीने आता हे आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू